आपण पत्रकार परिषद या ठिकाणी भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. हजारो वर्षाची परंपरा आहे आणि आज आपण ही आपल्या देशाची जी परंपरा आहे, सांस्कृतिक ठेवा आहे, हा कुठंतरी विसरत चाललेलो आहोत आणि आपण पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करत आहोत. हे DJ किंवा इतर जे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड्स आहेत, हे काही आपल्या देशाची संस्कृती नाही आहे. देशाची जे काही आपल्याला लावून दिलेले जे काही गोष्टी आहेत त्या पाळल्या पाहिजेत. आज DJ वापरल्यामुळे नुसतं कानावर आणि डोळ्यावरच परिणाम होत नाहीत, तर हृदय आणि श्वसन संस्था यावर पण परिणाम होतात. हृदयाची जे काही आपले जे नेहमीचे जे ठोके असतात ते ठोके वाढतात. हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त संभावना असते. ज्या रुग्णांना पूर्वीचेच हृदयाचे आजार आहेत त्यांना हृदयाचे आजार वाढण्याचा जास्त धोका असतो आणि या हाय डेसिबल साऊंड्समुळे स्ट्रेस वाढतो आणि स्ट्रेस वाढल्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांची शुगर वाढते आणि मधुमेह असणारे विकार पण वाढतात. तसेच इतरही श्वसनविकार संस्थेशी संबंधित जे काही आजार आहेत ते पण याच्यामुळे वाढत असतात. असे कुठले पेशंट आपल्या सरावाच्या काळामध्ये आतापर्यंत आले नाही, हे फेस्टिवलच्या काळात असे पेशंट येत असतात आणि फक्त आपण पेशंटच्या प्रायव्हसीसाठी आपण यांचा आकडा किंवा यांची नावं आपण डिस्क्लोज करत नाहीत. ते आमच्या एथिक्समध्ये बसत नाही. परंतु निश्चितपणे मागच्या 5 वर्षापासून अशा रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे.